मित्रांनो, माणसाचं मन हे त्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे आणि तेच मन नियंत्रण सुटले की त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा साप बनतं. मनात रोज हजारो विचार येतात, चांगले, वाईट, उपयोगी, निरुपयोगी, आणि त्यातला एक विचार म्हणजे कामवासना. आज मी तुम्हाला सांगणार आहे, कामवासना वाईट नाही, पण तिच्यावर नियंत्रण नसेल तर ती माणसाला रसातळाला नेते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातील एक गोष्ट कदाचित तुमचं आयुष्य वाचवू शकते. मित्रांनो, कामवासना म्हणजे काही घाण नाही, ती देवाने दिलेली एक नैसर्गिक भावना आहे. जर ही भावना नसती तर संसार चाललाच नसता, मानवजातीचं अस्तित्व संपलं असतं. पण आपल्या गावाकडे एक म्हण आहे, अति तेथे माती. भाकरी खायला हवी, पण 5 भाकऱ्या खाल्ल्या तर अपचन. पाणी प्यायलाच पाहिजे, पण अति पाणी पिलं तर त्रास. तसंच कामवासना मर्यादित असेल तर जीवन सुंदर आहे, पण तीच वासना डोक्यावर बसली तर आयुष्य बर्बाद आहे. आज इंटरनेट सर्वांच्या हातात आले. मोबाईल उघडला की सगळं समोर हजर. रील्स, शॉर्ट, वेब सिरीज, अर्धनग्न फोटो. मनाला भूक लागते आणि मन म्हणतं, अजून बघ, अजून बघ. हळूहळू माणूस अडकत जातो. नको असतानाही बघतो. मनात अपराधी भावना येते, पण तरीही सुटका होत नाही. एक गाव होतं. त्या गावात एक तरुण राहत होता, नामदेव. नामदेव मेहनती होता, पण एक सवय त्याला आतून पोखरत होती. रोज मोबाईल, रोज चुकीचं बघणं आणि मग स्वतःला शिव्या. तो म्हणायचा, आज शेवटचं, पण उद्या पुन्हा तेच. एक दिवस नामदेव गावातल्या वयोवृद्ध साधूकडे गेला. डोळ्यात पाणी, आवाज थरथरत होता. तो म्हणाला, महाराज, माझं मन माझ्या ऐकण्यात नाही, मी स्वतःला आवरू शकत नाही. साधू हसले. त्यांनी नामदेवला नदीकाठी नेले. साधू म्हणाले, ही नदी बघ, ही नदी शेताला पाणी देते. पाणी नसलं तर पीक जळतं, आणि पाणी जास्त झालं तर पीक सडतं. नदी दोषी आहे का? नामदेव म्हणाला, नाही. मग दोष कुणाचा? शेतकऱ्याचा, जो पाणी योग्य वापरत नाही. साधू म्हणाले, बाळा, तुझी कामवासना ही नदी आहे. ती थांबवता येत नाही, पण योग्य दिशेला वळवता येते. साधू पुढे म्हणाले, जर मी तुला सांगितलं लाल बैलाचा विचार करू नकोस, तर पहिला विचार कोणाचा येईल? नामदेव हसला, लाल बैलाचाच. बस, विचार दाबले तर ते अजून जोरात परत येतात. त्याऐवजी शरीराला काम दे, मेंदूला ध्येय दे. वेळ रिकामी ठेवू नकोस. रिकामं मन सैतानाचं घर असतं. सकाळी लवकर उठा, अंग मेहनतीचं काम करा. मोबाईलचा वेळ ठरवा. चुकीचं कंटेंट दिसलं लगेच स्क्रोल. वाईट संगत सोडा. आयुष्यात मोठं ध्येय ठेवा. ध्येय मोठं असेल तर फालतू विचारांना वेळच मिळणार नाही. भगवद्गीता सांगते, इच्छा पूर्ण झाली तरी ती संपत नाही. एक इच्छा, दुसरी इच्छा, इच्छा न पूर्ण झाली, राग, राग, बुद्धिनाश, आणि बुद्धिनाश, आयुष्यनाश. म्हणून मनावर स्वार व्हा, मनाचा गुलाम बनू नका. मित्रांनो, पाणी वाहणारच, ऊर्जा बाहेर पडणारच. प्रश्न फक्त एवढाच आहे, तू ती ऊर्जा कुठे वापरतोस? भोगात की योगात? नाशात की विकासात? आज निर्णय तुझ्या हातात आहे. जर हा व्हिडिओ एका माणसालाही चुकीच्या वाटेपासून वाचवेल तर समजा आपलं काम सफल झालं. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन आयुष्य बदलणाऱ्या विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.